तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे प्रेक्षकांनो नियतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। राकेशचा गुन्हा सगळ्यांच्या समोर आलेला असतो। त्याचा खरा चेहरा अंजलीच्या समोर येताच अंजलीने राकेशची गचेंडी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा दिलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, त्या इथे आधी कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत गेल्या ते आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे वल्लरीने राकेशने झालेली फाईल ही अर्णवच्या गाडीमध्ये मुद्दामूनच ठेवलेली असते, जेणेकरून ती फाईल अर्णवच्या हातामध्ये यावी आणि त्याच्यामध्ये राकेशच्या विरोधातले सगळे पुरावे मिळावे अशी वल्लरीची इच्छा असते। कारण तिलासुद्धा राकेशला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असतं आणि म्हणूनच ती मुद्दामून अर्णव ईश्वरीची मदत करते। त्यानंतर इथे अर्णव ती फाईल घेऊन येतो। त्याच्यामध्ये सगळे 35 लाखाचे फेक बिल असतात। तेव्हा अर्णव ते चेक करतो आणि म्हणतो, याच्यावरती तर ताईच्या सह्या आहेत आणि सात्विक फॅशनचे हे बिल्स आहेत, पण सगळे फेक बिल आहेत। 35 लाखांचे बिल तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती ताईच्या सह्यासुद्धा आहेत। तेव्हा ईश्वरीसुद्धा तिथे आलेली असते। ते ऐकून तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो। ती टेन्शनमध्ये येते। ऑफिसला जाणारा अर्णव अचानकपणे घरी परत आलेला असतो आणि रूममध्ये ती फाईल चेक करत असतो। ईश्वरी म्हणत असते की जळलेली फाईल म्हणजे राकेशने नक्कीच ही फाईल जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा अर्णव आता त्या सगळ्या बिलांचे फोटो काढतो आणि शिर्केला पाठवतो आणि म्हणत असतो की शिर्के, मी तुम्हाला आता ज्या बिलांचे फोटो पाठवलेत ना, ते जरा प्लीज तुम्ही चेक करा। ते खरे आहेत की खोटे आहेत हे तुम्ही लवकरात लवकर आता व्हेरीफाय करा असं सांगितलेलं असतं। त्याचबरोबर वल्लरी चेक करायला आलेली असते की अर्णवला ती फाईल भेटली की नाही ते। ती वरती त्यांच्या रूमकडे येत असते। तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे बघा, अहो इथे बघा, या फाईलमध्ये आहेत ना जी बिलं लावली आहेत त्याच्यानंतरला बँकेमधून अंजलीताईंच्या नावावरती त्या राकेशने 50 कोटीचं कर्ज काढलं आहे ना, त्याचे बिलसुद्धा इथेच लावलेले आहेत। तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, मी सिंदौर, याचा अर्थ राकेशने ताईच्या सह्या तिला फसवूनच घेतल्या असतील। तेव्हा अर्णव इथे आता त्यांचा जो लीगल ॲडवायझर आहे ना, त्याचा नंबरसुद्धा तिथे असतो आणि त्याची सहीसुद्धा असते। तेव्हा अर्णव पुन्हा शिर्केला फोन करतो आणि म्हणतो की आपले लीगल ॲडवायझर आहेत ना देशमुख, त्यांनासुद्धा बोलावून घ्या, माझ्या केबिनमध्ये बसायला सांगा, मी थोड्या वेळातच आता येतोय। त्यामुळे इथे अर्णवने सगळी आता तयारी केलेली असते। वल्लरी म्हणत असते, बाप रे, अर्णव ईश्वरी तर खूपच जास्त फास्टमध्ये त्या राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत। अगदी सेटिंग लागली उत्तम। त्यामुळे इथे राकेशला पकडता पकडता माझं नाव तर पुढे येणार नाही ना, मी सुद्धा राकेशच्या या प्लॅनमध्ये सामील आहे हे या लोकांना कळलं तर मलासुद्धा त्याच्याबरोबर जेलमध्ये पाठवतील। मी काय करू, पळून जाऊ का? ती म्हणत असते, नको नको, पळून गेले तर सगळ्यांना संशय येईल, पळून जायला नको असं ती आता म्हणत असते। त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर, मला असं वाटतं की आपण आता लवकरात लवकर राकेशला एक्सपोज करूया। तसंही तो मलेशियाला पळून जाणार आहे। त्या राकेशने आपल्या अंजलीताईंना खूप मोठा धोका दिला आहे। अंजलीताईंसमोर त्याचं सत्य येऊ द्या ना। आज अंजलीताईंचा वाढदिवस आहे, आपण वाढदिवसाचं त्यांना गिफ्ट देऊया। त्यांच्या आयुष्यातून राकेशला कायमस्वरूपी काढून टाकूया। त्यांना थोडासा राग येईल, पण नंतर त्याच आपल्याला दुवा देतील की राकेशसारखा नराधम त्यांच्या आयुष्यातून बाजूला केला म्हणून। तसंही तो मलेशियाला गेल्यानंतर आपण त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ शकणार नाही। मग त्यापेक्षा तो आज इथे आहे तर आजच त्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करूया ना। तेव्हा इथे आता ईश्वरीचं म्हणणं अर्णवला पटत असतं। ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे माझं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याच्यावरती विचार करा। तेव्हा अर्णवला ईश्वरीचं म्हणणं पटलेलं असतं। अर्णव इथे आलेला असतो डॉक्टरला मारायला आणि म्हणत असतो, सांग, 50 कोटीचं कर्ज त्या राकेशने कशासाठी काढले ते मला आत्ताच्या आत्ता सांग। राकेश इथे किती नीच माणूस आहे हे डॉक्टरला माहिती असतं। डॉक्टर म्हणत असतो की सर, अहो मी खरंच सांगतोय, त्यांनी 50 कोटीचं कर्ज कशाला काढले मलासुद्धा काहीच माहिती नाही आहे, मी खरं सांगतोय। अर्णव म्हणतो, खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस, तुला सगळं काही माहिती आहे, कळलं ना? आणि ते 2 साक्षीदार कुठे आहेत? सगळ्या प्लॅनमध्ये ते 2 साक्षीदार होते ना, ते कुठे आहेत? तेव्हा डॉक्टर म्हणतो, मी खरंच सांगतोय, मला नाही माहिती। तेव्हा इथे शिर्के आणि तिथे तारासुद्धा असते आणि त्या ठिकाणी डॉक्टरला चोप द्यायला आकाशलासुद्धा आता अर्णवने सामील करून घेतलेलं असतं।
आकाशला संपूर्ण प्लॅन सांगितलेला असतो. तेव्हा राकेशचा फोन येतो. राकेश म्हणत असतो, काय रे डॉक्टर, फोन उचलायला एवढा वेळ हां? कारण अर्णव इथे डॉक्टरला म्हणत असतो की तुला फोनवरती बोलायचं आहे. पण त्याच्यामध्ये त्याला कळता कामा नये की आम्ही तुझ्याबरोबर इथे आहोत म्हणून, नाहीतर तुझ्याच हॉस्पिटलमध्ये तुझा पोस्टमॉर्टम करेन, कळलं का? तेव्हा डॉक्टर इथे नॉर्मल पद्धतीने राकेशबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो, काय रे डॉक्टर, तुला एवढा उशीर फोन उचलायला? तेव्हा डॉक्टर म्हणतो, ए बाबा, हॉस्पिटलमध्ये मला बाकीची कामंही असतात, माझे पेशंट असतात, कळलं ना? तेव्हा इथे आता तुला तुझे पैसे हवेत ना, ते घ्यायला तू ये, तुझा हप्ता मी तुला देणार आहे. तो म्हणत असतो, कुठे यायचं आहे पैसे घ्यायला? तेव्हा त्याने आता ॲड्रेस सांगितलेला असतो. त्या ठिकाणी आता एक गोडाऊन असतं. त्या गोडाऊनमध्ये आता राकेशने इथे डॉक्टरला बोलावलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ डॉक्टर, आता तू गुपचूप त्याला भेटायला तिथे जायचा आणि त्याला तिथे जाऊन भेटायचं. पण आम्ही तुझ्या मागोमाग आहोत, आम्ही राकेशला एक्सपोज करणार आहोत. ही गोष्ट तू त्या राकेशला सांगायची नाही. आमची नजर असणार आहे तुझ्यावरती. अजिबात त्या राकेशला काहीसुद्धा कळू द्यायचं नाही. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतो की ठीक आहे, मी काही नाही सांगणार. त्यानंतर इथे अंजली येते आणि म्हणते, अरे बापरे, अजून किती काय काय करताय तुम्ही? तेव्हा नम्रता म्हणते, ताई, आम्ही तुम्हाला खूप जास्त सरप्राईज देणार आहोत, अजून डेकोरेशन बाकी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई तुम्ही सांगा ना, तुम्हाला फुलांचं डेकोरेशन हवं आहे की बलून्स वगैरे लावलेले चालतील तुम्हाला? तेव्हा अंजली म्हणते, अगं नको, एवढं सगळं करायची काय गरज आहे, बास झालं की चिंटूने खूप मोठं सरप्राईज दिलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, तुमचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा झाला पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यानंतर इथे 2 माणसं आलेली असतात गव्हर्नमेंटकडून. ती माणसं म्हणत असतात की नमस्कार, आम्हाला इथे थोडी तपासणी करायची आहे. म्हणजे इथे आता कशा पद्धतीचा तुम्ही गॅस वापरता किंवा अजून काही प्रॉब्लेम नाही आहे ना, घरामध्ये इथे कसली फवारणी करून घ्यायची आहे का, हे सगळं आम्ही, गॅस लाईन कुठून आली आहे ते सगळं आम्ही चेक करणार आहोत. तेव्हा इथे मामा म्हणतात की बरं ठीक आहे, तुम्ही या आमच्याबरोबर. आई, मी काय करतो, ईश्वरी आणि मी, आम्ही त्याला गॅसची लाईन वगैरे दाखवतो, मग तर ठीक आहे ना? तेव्हा इथे सगळ्या रूमच्या आता चेकिंग होणार असते. कुठे इथे म्हणजे आता फवारणी वगैरे करून घ्यायची आहे का, मच्छर झुरळ झालेत का, याबद्दलचं आता प्रशिक्षण सुरू असतं आणि त्यासाठी ते लोक आलेले असतात. तेव्हा मामा ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन जातात आणि नम्रताला म्हणतात, नम्रता बाळा, तू डेकोरेशनची तयारी सुरू ठेवा, आम्ही तुला लगेच जॉईन करतो. त्यानंतर इथे आता जाता जाता ताराला राकेशचा फोन आलेला असतो. तेव्हा तारा म्हणते, अर्णव सर, राकेशचा फोन आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की राकेशचा फोन उचल आणि स्पीकरवरती टाक. तेव्हा फोन स्पीकरवरती टाकल्यानंतर अर्णवने सांगितलेलं असतं की तारा नॉर्मल बोलायचं आहे. तेव्हा तारा म्हणते, हां सर बोला. तेव्हा राकेश म्हणतो, तारा डार्लिंग, मी तुला जो ॲड्रेस पाठवतोय ना, तिथे माझं मलेशियाचं तिकीट आणि मी सांगितलेल्या सगळ्या वस्तू घेऊन यायचं आहे. तेव्हा तारा म्हणते, ठीक आहे सर, पण कुठे यायचं आहे नक्की? तेव्हा इथे राकेशने त्याच गोडाऊनचा ॲड्रेस तिला देखील दिलेला असतो आणि त्याच ॲड्रेसवरती बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, याने तर सेम लोकेशनला दोघांना पण बोलावलं आहे, याचा काही नवीन डाव तर नसेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नक्कीच काहीतरी प्लॅन असेल, तुम्हाला दोघांनासुद्धा तिथेच जायचं आहे, पण एकाच वेळी नाही. आधी तुला फोन केला आहे, तुम्ही जा डॉक्टर, त्यानंतर तारा जाईल. तेव्हा इथे तारा, तुला घाबरण्याची गरज नाही आहे, आम्ही तुझ्याबरोबरच असणार आहोत, आम्ही तुला फॉलो करणारच आहोत, तू फक्त तिथे जा, काळजी करू नको. तेव्हा इथे तारा म्हणते, सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही मला काही नाही होऊ देणार. तेव्हा इथे आता तारा म्हणते की ठीक आहे सर, सगळेजण जायला निघालेले असतात. तेव्हा जे सर आता आलेले असतात ना सर्वेसाठी, म्हणजे प्रशिक्षणासाठी, ते सगळेजण आता चेकिंग वगैरे करत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा, राकेशचा खरा चेहरा समोर आला आहे, राकेशची याददाश्त गेलेली नाही आहे, त्याने हे सगळं नाटक केलं आहे आणि आज त्याला एक्सपोज करायचं आहे. तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी, पण त्या राकेशच्या विरोधातले सगळे पुरावे तुम्हाला मिळाले का? नक्की तुम्हाला माहिती आहे ना की राकेशची याददाश्त गेलेली आहे ते? ईश्वरी म्हणते, हो मामा, तो राकेश आहे ना, 1 नंबरचा नीच आहे. आत्तापर्यंत त्याने स्मृती गेल्याचं नाटक केलं, पण त्याला सगळंच आठवतोय, तो मलेशियाला पळून जायला निघाला आहे. त्यामुळे त्या राकेशला आता लवकरात लवकर एक्सपोज करण्यासाठीच अर्णव सर आता राकेशचा मागोवा घेण्यासाठी गेलेले आहेत. तर इथे आता राकेशने 2 गॅस सिलेंडर आणलेले असतात, त्याच्यामध्ये कार्बन असतं,
म्हणजे तो एकदम विषारी वायू असतो. तो जर इथे पसरला घरामध्ये तर लोकांचा जीव जाऊ शकतो. अशा पद्धतीचा कार्बन इथे आता राकेशने मुद्दामून आणून ठेवलेला असतो घरामध्ये सगळीकडे मारण्यासाठी, सगळ्यांना बेशुद्ध करून जाण्यासाठी. आणि तेव्हा इथे ती दोन माणसं आलेली असतात. ती म्हणतात, हे काय काय ठेवले तुम्ही इथे? अहो, याने तुम्हा लोकांना तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल ना. हे सगळं करायची काय गरज आहे? हे असे विषाणू काही घरामध्ये आणून ठेवतात का? ईश्वरी म्हणते, अरे बापरे, हो का, सॉरी. ते मागे थोडं काम करायला घेतलं होतं ना घराचं डेव्हलपिंगचं, तेव्हा इथे रिडेव्हलपिंग करताना राहून गेलं असेल. तेव्हा ते म्हणतात, आम्ही हे टाकून देतो हे जीवाला धोका निर्माण करू शकतं, जीव जाऊ शकतो ना माणसाचा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मामा बघताय ना, राकेश मलेशियाला जायला निघालाय. जाता जाता तो खूप मोठा कांड करणार होता असं मला वाटतंय. तेव्हा इथे राकेश आता ते जे दोन साक्षीदार असतात ना, जे गायब झालेले असतात, त्या साक्षीदारांना राकेश आता म्हणत असतो की हे सगळं उचलून इथून घेऊन जायचा, ही जागा संपूर्णपणे क्लीन करायची आणि हे घ्या, तुमच्या कामाचे पैसे घ्या. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काम केलं, पण हे माझ्यासाठी असलेलं शेवटचं काम आहे. त्यामुळे घ्या, मज्जा करा, एन्जॉय करा, दारू प्या, असं आता राकेश त्यांना सांगत असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की चला, हे जे बॉक्स आहेत ना, हे बॉक्स म्हणजे आत्तापर्यंत मी केलेल्या गुन्ह्याचे पुरावे आहेत. पुरावे, हे सगळे पुरावे मी आत्ताच्या आत्ता नष्ट करणार आहे. हा जो बॉक्स आहे ना, हा बॉक्स जाळताना मला खूप वाईट वाटेल, कारण हा माझा लव बॉक्स आहे ना, लव बॉक्स. तो म्हणत असतो की याच्यामध्ये मी जेवढ्या मुलींना फसवले आहे, त्यांच्यावरती खोटं प्रेम करून त्यांचा जीव घेतला आहे, प्रत्येक मुलीची एक आठवण मी जपून ठेवलेली आहे. त्यांची एक महत्त्वाची वस्तू, ही बांगडी म्हणजे माझ्या पूजाची आहे. पूजा, किती हात छान होते ग तुझे, मऊ मऊ कोमल हात तुझे, आणि त्याच्या हातामध्ये ही शोभणारी तुझी बांगडी. तुला मी मारलं कारण तुला माझ्याशी लग्न करायचं होतं, जे पॉसिबल नव्हतं, म्हणून तुझा मला जीव घ्यावासा वाटला. त्यानंतर ही ओढणी, राधिका, तू सुद्धा किती छान होतीस ग, पण तुला माझ्याशी लग्न करायचं होतं, म्हणून याच ओढणीने तुझा गळा दाबून तुलासुद्धा मी मारून टाकलं, बरोबर ना. आणि मग तो कानातले घेतो आणि म्हणतो, प्रिया, कोल्हापुरी झणझणीत तडकाच, पण अगं रोज तरी माणूस किती तिखट खाणार, म्हणून तुलासुद्धा मी बाजूला करून टाकलं. आणि मग येतं शलाकाचं मंगळसूत्र. तेव्हा इथे राकेश म्हणतो, शलाकाचं मंगळसूत्र, शलाका, किती त्रास झाला मला तुला मारताना, तुझे तुकडे करून तुला बॅगमध्ये भरताना, खरंच खूप जास्त त्रास झाला मला, पण मी तरी काय करणार होतो ग. तू तर मला पोलिसांच्या हवाली द्यायला निघाली होतीस, तू माझा जीव घ्यायला निघाली होतीस, मग मी तरी काय करणार सांग ना. ईश्वरी समोरसुद्धा मला एक्सपोज करणार होतीस ना तू, म्हणून मग तुझासुद्धा मला जीव घ्यावा लागला. तेव्हा इथे शलाका, पण खरं सांगतोय, तुला मारलं ना तेव्हा मला खूप त्रास झाला. अजूनही माझं तुझ्यावरती खरोखर खूप प्रेम आहे. तू पण खूप चांगली होतीस ग, कधी माझ्या शब्दाच्या बाहेर गेले नाहीस. आणि ही माझी ईश्वरी, माझी इंदोरी जिलेबी, राकेश आणि ईश्वरी, अशी ती पत्रिका असते. आणि तो म्हणत असतो, ईश्वरी, खूप त्रास दिलास तू मला, खूप माझी तडफड केलीस, मी किती तळमळत होतो तुला माझ्या मिठीत घेण्यासाठी, पण एकदाही तू माझ्या मिठीत आली नाहीस. त्या दिवसाची, त्या रात्रीची मी किती वाट बघत होतो, पण ती रात्र माझ्या नशिबामध्ये आली नाही. तू माझ्या समोर होतीस, एका घरामध्ये आपण राहत होतो, तुला मी माझ्या नजरेसमोर बघत होतो, किती तळमळत होतो तुला मिठीमध्ये घेण्यासाठी, पण नाही, कधीच आले नाहीस. पण आता आज रात्री तीसुद्धा माझी इच्छा पूर्ण होणार आहे. ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. आज रात्री तुला मिठीत घेईन आणि त्यानंतरच मी हा देश सोडेन. मग उद्यापासून नवा देश, नवी माणसं. इथे आता नवनवीन मुली भेटतील परदेशात, पण तो इंडियन जो टच आहे तो त्यांना नसणार आहे. इंडियन ब्युटी ही इंडियन ब्युटी असते, असं आता राकेश म्हणत असतो. त्यानंतर ईश्वरी अर्णवला फोन करत असते, पण अर्णवचा फोन काही लागत नसतो, तो स्विच ऑफ असतो. तेव्हा मामा येतात आणि म्हणतात, काय गं ईश्वरी, काय झालं, अर्णवचा फोन लागला का, राकेश सापडला का, कुठे आहे माहिती आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही ना, अर्णव सरांचा फोन काही लागत नाही आहे, स्विच ऑफ आहे. राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठीच गेले असतील, आणि त्या राकेशला आज काहीही केलं ना तरी आपल्याला एक्सपोज करायचंच आहे, त्यासाठी अर्णव सर तयारी करत असतील असं मला वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा म्हणत असतात
की ईश्वरी मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, त्या माणसाने ते जे आणलेले ना सिलेंडर जे आपण बदलले त्याचं आता आपण काहीतरी करूया. त्या राकेशला आता त्याच्याच प्लॅनमध्ये अडकवलं पाहिजे. तेव्हा ईश्वरीला आठवतं जेव्हा इथे राकेश ते गॅस सिलेंडर घेऊन आलेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते, जीजू इथे काय करते तुम्ही आणि हे काय? तेव्हा इथे राकेश म्हणतो, काही नाही, ते मागे जरा काही गोष्टी जाळल्या मी, तर तिथे धूर झाला, खूपच आग लागली असती म्हणून मी हे गॅस नेली आणि ते सगळं विझवून टाकलं. आता काही नाही आहे तिथे, विझवलं मी सगळं. तर इथे ॲड्रेस पाठवलेल्या ठिकाणी आता अर्णव गाडी घेऊन आलेला असतो. गाडीमधून इथे आता अर्णव, आकाश, तारा, डॉक्टर आणि शिर्के सगळेजण आता बाहेर पडलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, डॉक्टर तुला आता त्याच्या मागे जायचं आहे, त्या गोडाऊनमध्ये तू जा आणि जर आमच्याबद्दल काही सांगितलंस ना तर तुझं लायसन्स रद्द होईलच, पण तुझा जीवसुद्धा राहणार नाही, तुलासुद्धा मारून टाके ना, मी आत्ताच सांगतोय. जर आमची मदत केलीस तर तुला जास्त एक्सपोज करणार नाही मी. त्यानंतर इथे डॉक्टर आलेला असतो. डॉक्टरला खूप मार बसलेला असतो. राकेशची सुद्धा त्याला आता भीती वाटत असते. राकेश तिथे सिट्टी वाजवतच बसलेला असतो. राकेश म्हणतो, ए डॉक्टर, अरे इथे बसतोय ना मी तुझी वाट बघत, इकडे तिकडे काय बघतोयस, इकडे समोर ये. तेव्हा तो म्हणतो, काय रे डॉक्टर, एवढा सुजलायस का तू, एवढं का लागलंय तुला, तुझ्या पेशंटने काय तुला मारलं बिरलं की काय? तेव्हा राकेश इथे आता त्याला विचारत असतो, त्याची विचारपूस करत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ए बाबा, ज्या माणसांना पैसे द्यायचे आहेत ना त्यांच्यातले पेशंट्स संपले आणि शेवटीला त्यांनी मला मारलं, पेशंटनी नाही मारलं, त्यांच्यातले पेशंट संपले म्हणून त्याने मला मारलं. तेव्हा आता माझे 5 कोटी रुपये दे, मला घेऊ दे आणि मला बाबा जाऊ दे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो हो बाबा, त्यासाठीच बोलावले तुला, तुझेच पैसे द्यायचे आहेत तुला, थांब, हे घे तुझे 5 कोटी रुपये. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतो, थँक्यू सो मच, आणि तो 5 कोटी रुपये घेऊन आता निघतच असतो. तेव्हा राकेश म्हणतो, अरे थांब, लगेच कुठं जातो आहेस तू? अरे बाबा, 5 कोटी रुपये दिलेत, पण इतका आंधळा विश्वास ठेवू नको माझ्यावरती, जरा मोज ते पैसे मोज. डॉक्टर म्हणतो, नाही नको, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, मी ते पैसे घेऊन जातो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय झाले तुला डॉक्टर, चैन पण उघडली नाही आहेस तू? अरे चैन उघड, घे पैसे मोज, मी आहे इथेच. 5 कोटी रुपये काही छोटी रक्कम नाही आहे, सगळे पैसे आहेत ना, बघ, हा तुझा वाटा आहे ना 5 कोटीचा, हे पैसे घे तुला. तेव्हा इथे आता राकेश त्याला 5 कोटी रुपये देतो आणि जबरदस्तीने मोजायला लावतो. डॉक्टर म्हणत असतो, नको मला, आणि डॉक्टर आता जात असतो. तेवढ्यातच इथे राकेश त्याला मुद्दामूनच पैसे मोजायला बसवतो. डॉक्टर समोर पैसे मोजत असतो आणि राकेश मागून त्याच्याकडे आता रागाने बघत असतो. जणू काही राकेश आता तिथेच डॉक्टरचा जीव घेतोय की काय, अशी अवस्था आता निर्माण झालेली असते. डॉक्टरचं मागे लक्षसुद्धा नाही आहे आणि इथे आता राकेश त्याला मारण्याचा डाव रचत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अंजलीचा वाढदिवस असतो ना, अंजली छान तयार झालेली असते आणि अचानकपणे धूर झालेला असतो, घरामध्ये सगळीकडे धूर. त्यानंतर इथे आजीचं तर आता वय झाले, आजी श्वास घेते, तिला चक्कर येते, ती बेशुद्ध होते, अर्णवसुद्धा बेशुद्ध होतो. तिथे मामा असतात, वल्लरी असते, अंजली असते, ईश्वरी असते, सगळेजण जे श्वास घेतात सगळ्यांना इथे चक्कर आलेली असते. सगळेजण सोफ्यावरती पडलेले असतात, कुणी खाली पडलेलं असतं, कुणी वरती सोफ्यावरती पडलेलं असतं. आणि तेवढ्यात येतो तिथे तो म्हणजे राकेश, हातामध्ये कार्बनचा. इथे आता सिलेंडर घेऊन राकेश त्या ठिकाणी आलेला असतो आणि प्रेक्षकांनो, राकेशने सगळ्यांना तो धूर दिलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो की चला, आता इथे सगळ्यांना मी बेशुद्ध केलं, आता मी मलेशियाला जायला मोकळा. पण जाता जाता इथे माझ्या इंदोरी जिलेबीला मला आता गुड बाय करायचं आहे, मला इथे तिला आता गुड बाय किससुद्धा द्यायचं आहे. तेव्हा इथे राकेश ईश्वरीला किस करायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी डोळे उघडते आणि राकेशच्या जोरदार थोबाडीत देते आणि राकेश आता इथे जमिनीवरती खाली कोसळतो, कारण अर्णवसुद्धा त्याला जोरात फाईट मारतो. तेव्हा तिथे ईश्वरीसुद्धा असते आणि तिने थोबाडीत दिलेली असते. अंजली आता सगळा पराक्रम बघत असते. अंजलीने बघितलेलं असतं राकेशने कशा पद्धतीने धूर केलेला असतो तो धूर आता खोटा असतो. ईश्वरीने राकेशची चांगलीच वाट लावलेली असते, तो खोटा धूर असतो, त्याने कुणालाही चक्कर येत नाही. अंजलीच्या समोर सत्य आल्यानंतर अंजली आता राकेशचं थोबाड फोडते. अर्णवने तिथे पोलिसांना आधीच बोलावलेलं असतं, पोलीससुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा इथे राकेशच्या
अंजली जोरदार थोबाडीत देते, आजीसुद्धा थोबाडीत देते आणि राकेशची गच्चंडी पकडून इथे अंजली आता पोलिसांजवळ त्याला फेकून देते आणि म्हणते की इन्स्पेक्टर आत्ताच्या आत्ता ह्या नराधमाला घेऊन जा आणि त्याला आता अशी कठोरातली कठोर शिक्षा करा की शिक्षा बघूनच हा थरथरला पाहिजे, घाबरला पाहिजे. याला गुन्हे करायची खूप सवय झाली आहे ना, याला कठोरातली कठोर तुम्ही शिक्षा दिली पाहिजे असं अंजली म्हणते राकेशची गच्चंडी पकडून. आता इथे अंजलीने स्वतःहूनच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं.